तर नमस्कार मित्रांनो, माही आणि मलिक ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तुमच्या लाडक्या जोडीचा म्हणजे माझा आणि माहीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आमची अॅनिव्हर्सरी आहे. आज घरातनं लवकर बाहेर पडलोय. म्हटलं आज माहीला कुठेतरी फिरवूया. सो म्हटलं जायचं कुठे, तर माही म्हणायला लागली काम कर ना, गोव्याला जाऊया. आज माहीसाठी स्पेशली आज फुल डे गोवा फिरूया आपण. माही, आपण फायनली पोहोचलो हा म्हापशामध्ये. सिग्नल लागताय, ट्रॅफिक जाम आहे आणि मी पहिल्यांदाच ना खरोखर सांगतोय हा, एवढ्या ट्रॅफिक मध्ये गाडी घालतोय. जरा गाडी चालवण्यात कच्चा आहे मी. तर आम्ही ऍक्च्युली मॅप लावून जातोय बागाला. मी कायम येतो जातो, पण मला रस्ते कन्फ्युजन करतात, त्यामुळे याने रस्ता चुकवला. हा रस्ता आता कुठे पण घेऊन चाललाय, याला स्वतःलाही माहित नाही हा कुठे चाललाय. नाही, पण मॅप वर आहे, दुसरा ट्रॅक दाखवतो मी. बघूया आता पुढे. ब्रेकफास्ट पण करायचा होता, पण आपण बागामध्येच करूया आपण काहीतरी. माहीचं म्हणणं काय माहितीये की शी बाबा, चांगल्या हॉटेलमध्ये गाडी थांबवा. आयुष्यात आतापर्यंत फक्त उसळ पाव भाजी पावच खात आलोय. आता कुठेतरी म्हणते इकडे चांगलं हॉटेल बघ, चीज बर्गर वगैरे असं काहीतरी खाऊया आपण, वेगळं युनिक काहीतरी खाऊया. उसळ पाव, कटवडा, वडापाव, सांबार पाव असलं काय खाऊया नको म्हणते. म्हणजे बघा काय वाव. तर आता आपण ब्रेकफास्ट करणार आहोत अंजुनामध्ये बिग फॅट सँडविच मध्ये. तर आम्ही रेस्टॉरंट मध्ये आलोय. मस्तपैकी काहीतरी पोट पूजा करूया आणि मग आपण मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाऊया. तर आता मी ऑर्डर केलाय मशरूम अँड फेटा पास्ता आणि फायर क्रॅकर नॉनव्हेज चिकन. भूक लागली आहे. तर फायनली आमची एक ऑर्डर आली आहे, चिकन फ्राय क्रॅकर. माहीची ऑर्डर अजून येणं बाकी आहे आणि माही माझ्यातलं खायला बघते, पण मी तिला सांगितलं की तिकडे हात लावायचा नाही, हे माझं आहे आणि हे मी खाणार. तर फर्स्ट मी हे चिकन क्रॅकर टेस्ट करतोय. माहीची पण ऑर्डर आलेली आहे. काय म्हणतात त्याला ग? तर फायनली माहीची पण ऑर्डर आलेली आहे मशरूम पास्ता. तर बघितलं ना, माही सांगत होती रोजच्या सारखं मला खायला काही नको आहे ब्रेकफास्ट. उसळपाव, वडापाव, मिसळपाव रोज म्हणतात तेच खातो. आज म्हणायला लागली आज गोव्यामध्ये आलो तर काहीतरी आपण कॉन्टिनेंटल फूड खाऊया. म्हटलं चल माही बरोबर आपण इथं खाऊया. तुम्ही बघताना हे सगळं रेस्टॉरंट मधलंच आहे. मला जे काही हवं ते तुम्ही इथे घेऊ शकता. इथे अत्तरच्या बाटल्या आहेत, छान छान फ्रेग्रन्स आहे. 1500 रुपयाला एक बॉटल आहे. तर बाबा निघालो तिकडनं ब्रेकफास्ट करून. आता कुठेतरी आधी रूम बघतो. रूम बघून म्हणजे कुठेतरी फ्रेश होऊया जरा. मला घाम आलाय. एकदा आंघोळ झाली ना की मला फ्रेश वाटणार. त्यासाठी आधी मी टॉवेल घरून आणलो नाहीये, त्यामुळे आता मला इथे टॉवेल बघावं लागणार. माहीचं काय, आपलं फिरायला जायचं म्हटलं नंतर लगेच रेडी. घेऊया माहीकडे. मी घेतली ही शॉर्ट्स. तर ते काय म्हणतात माहिती आहे, 350 रुपयाला आहे. मी म्हटलं 350 रुपये देणार नाही, मी इथलाच आहे. म्हणाले बघू काय ते दे. आणि हे घेतलंय. भारी भारी भारी. माहीच म्हटलं जरा काहीतरी वेगळं घालूया. परत म्हटलं रूमवर रिलॅक्स करायला म्हटलं थोडे शॉर्ट्स कपडे पाहिजे. आम्ही काय आणले आहेत ना कपडे. बऱ्याच वर्षापूर्वी असले गॉगल्स वापरायचे. कुठे गोव्याला आलो की 100 रुपयाचा एक गॉगल घ्यायचा. एक काय 2-3 गॉगल घ्यायचे, म्हणजे बरं पडतं ना, वेगवेगळ्या कलरचे लावून फिरायचं. हे 350 में नहीं होगा? हाँ 350 में नहीं होगा? 600 बहुत है. मैं रशियन नहीं है. अरे बड़ी दुकान की बात नहीं है, मैं रशियन नहीं है. हाँ वही बोल रहा हूँ मैं आपको. ठीक है 200 पकडो. 20 रुपये क्या, 20 रुपये का आंटी मैं चाय पाणी पी लेता है. गोव्यामध्ये कसं असतं की ते टुरिस्ट समजतात, म्हणजे कुठून तरी बाहेरून आलाय आणि त्या हिशोबाने किमती लावायला लागतात आणि माणसाला लुटायला लागतात. आणि मेन गोष्ट म्हणजे बघा, गाडी मी त्या हॉटेलच्या बाहेर लावलेली, तिकडे जांभळं लागलेली, सगळी जांभळं गाडीवर पडली. मला गाडी साफ करावी लागली. हे बघा, ही शॅडो येते ह्याच्यावर. तर आता आपण जातोय बागा बीचवर. पहिली रूम बघणार कुठेतरी आणि फ्रेश होणार आहे. मस्त अंघोळ वगैरे करून मग बाहेर पडणार. मला फक्त अंघोळ करायची आहे आणि इथे मी रूम बघायला आलो कारण मला घामाघूम झालोय खूप. तर ते म्हणतायत की 2000 रुपये रूम. मी म्हटलं मला फक्त अंघोळ करून जायचंय. तर ते म्हणतात की 1500 रुपये दे. गाडी घेऊन डायरेक्ट आले आणि आम्हाला सांगतात की पास घ्या कपल साठी. व्हिडिओ ऑन केला पळाले. मी त्या हॉटेलमध्ये गेलोच नाही ऍक्च्युली. पण माही आणि मी तिकडे थांबलो हॉटेलच्या बाहेर. तर एक 2 कोणतरी माणसं आली, व्यक्ती आले. कौन सा है? मैं इन्फ्लुएंसर हूँ. क्या लेकिन बताया नहीं आपने कैसा पास है? हाँ मैं इन्फ्लुएंसर हूँ. डायरेक्ट म्हणाले कपल साठी पास आहेत, फ्री पास आहेत. कपल साठी फ्री पास आहेत म्हणायला लागले. म्हटलं कसले पास? एक सेकंड इकडे आहे, तुम्हाला सांगतो कसले पास आहेत ते, असं म्हणायला लागला. मी मोबाईल बाहेर काढला. म्हटलं मी इन्फ्लुएन्सर आहे असं त्याला सांगितलं. मग त्याने म्हटलं अच्छा असू दे जावा तुम्ही. मला सांगतो व्हिडिओ सर काढू नका तुम्ही, हा असलं करू नका. तुमच्या रूम पर्यंत अशी माणसं यायला लागली तर मग म्हटलं रूम कशाला पाहिजे. गोव्यात जर तुम्ही आलात तर असल्या स्कॅम पासून सावध राहा. तर आता आम्ही थांबणार आहोत या गेस्ट हाऊसवर. आज ऍक्च्युली लग्नाचा वाढदिवस आहे आमचा.
माहीचा निवास कायम रील साठी फिरत असतो. आज म्हटलं या निमित्ताने कुठेतरी बाहेर मस्तपैकी फिरून येऊया. तर मस्त आता अंघोळ पण झाली आहे, फ्रेश वाटते. माही आता निघूया. चला मग निघूया. माही टीव्ही बंद कर, माझं लायसन्स इकडे आहे. गाडी पार्क करायला जागा एवढीच भेटली. कशी कटोकट गाडी काढली गेट मधनं माहिती आहे. पुढून घेऊया की इकडनंच वळूया. सर मागे होऊ दे. माही मगासपासून ना माझ्यावर माही चिडत आहे. माही म्हणते की ओव्हरटेक मार, ती पोरगी जाते त्या पोरीला बघू नको असं माही म्हणते मला मगासपासून. पण मी ओव्हरटेक मारणार नाही. काय करणार आहेस? तोंडात मारणार. बघितलात म्हणजे काय इज्जत आहे आपल्या नवऱ्याची. अरे आपण आलो वॉटर पार्क कडे आलो. वॉटर पार्क. हा मी इकडेच बस, मी आलो विचारून. एंट्री फीस वगैरे बघूया ना काय आहे ती. बघा माहीने कपड्यांची पिशवी कशी घेऊन आली आहे. एंट्री केल्यानंतर गेटवर रिसेप्शन आहे आणि पर पर्सन 690 इकडे चार्ज घेतात. आणि त्याच्यानंतर ते हातात एक बेल्ट देतात आपल्या आतमध्ये एंट्रीसाठी. हा माही चल ये लवकर करूया मस्ती. वाव, एक नंबर असा वॉटरफॉल आणि एक नंबर अशी फिलिंग्स येते. आधी पाण्यात मी माहीला पाठवणार आहे. आधी माहीचा नंबर. जा लवकर, मोबाईल घे. काय नाही होत ग. हा खरंच आजचा दिवस ना लक्षात राहणारा होता. माही एवढं एन्जॉय करते ना, जबरदस्त. 1 2 3 ऍक्शन. माझा माईक पूर्ण भिजलाय. माही माईकचा थोडा आवाज डल येतोय थोडासा. आता डोक्यावर ठेवते पाय. ओ माय गॉड, ओ माय गॉड. मी अक्षरशः तुम्हाला एक्सपिरियन्स सांगू शकत नाही. अचानक ना आम्ही वरनं सुटलो, म्हणजे असं इकडनं तिकडनं जायला लागलो आणि माहीचा आवाज मध्येच बंद झाला. मला वाटलं काय कुठे हार्ट अटॅक वगैरे आला की काय. देवा शपथ सांगतो मी सुन्न झालो एकदम. ओ माय गॉड, कसं वाटतंय? लाईफची खरी मजा आहे आपल्या वाईफ सोबत. ही दुनिया अशी जगायची आहे. माहीचं काय चाललंय बघा. रील काय सुटत नाहीयेत. एक महत्वाची गोष्ट सांगू काय, माहीला असं हॅपी बघून मला खरंच मनापासून आनंद होतो. जेव्हा माही हॅपी असते ना, खरं मला पण खूप बरं वाटतं. मज्जा आम्ही एवढी केली ना की पूर्ण दिवस कधी संपला हे आम्हाला कळलंच नाही. हा मी आहे आणि हा एक्सपिरियन्स खूप भयानक होता, एकदम भयानक. तर आजचा दिवस खूप चांगला गेला आमचा. अॅनिव्हर्सरी केल्यासारखी वाटली सेलिब्रेट. तर आता आम्ही निघालो घरी जायला. सावंतवाडीचा रूट आता परत पकडलाय आम्ही. बट माहीला मी सांगितलं आज एन्जॉय केलंच ना, मजा आली ना, अॅनिव्हर्सरीचं हे गिफ्ट तुला आवडलं का? तर माही बोलली खूप आवडलं गिफ्ट, पण अॅनिव्हर्सरीचं मला गिफ्ट पाहिजे. मी म्हटलं काय पाहिजे? मला म्हणाली की तू तुझ्यासाठी 17 Pro घेतलास बरोबर. मी म्हटलं हो घेतला. मग मला आज तू अॅनिव्हर्सरीला आजच 17 घेऊन द्यायचा. मला गिफ्ट पाहिजे. ती माझ्याकडे काय मागत नाही तसं, पण आज अॅनिव्हर्सरीला म्हणायला लागली की मला 17 पाहिजे. म्हणजे तिचा मोबाईल आता झाला ना 2 वर्ष झाली जुना झाला. तिचा iPhone 14 आहे. सो 2 वर्ष झाली जुना झाला आता तो. तर ती म्हणते की मला नवीन पाहिजे. तर बरं आता जाऊया. तिला आयफोन घ्यायला जाणार मार्केटला. सावंतवाडीमध्ये अनबॉक्स मोबाईल म्हणून नवीनच मोबाईलचं दुकान चालू झालंय. तिकडे गेलो आणि म्हटलं माहीला आधी 17 घेऊन देऊया. आणि आम्ही 17 तिकडे घेतला. आणि जसाच माहीच्या हातात 17 मी दिला तर माही एकदम खुश झाली. अनबिलिव्हेबल तिला वाटायला लागलं की खरंच घेतलं का आपण. तर माहीने नंतर अनबॉक्सिंग केला. आणि मेन सांगायचं म्हणजे अनबॉक्स मोबाईल शॉप जे झालं आहे सावंतवाडीमध्ये ओपन, हे जबरदस्त आहे. नक्की विजिट करायचे. तर माही iPhone 17 घेऊन खुश आहेस ना? खूपच खुश आहे. बघितलं, अॅनिव्हर्सरीचा गिफ्ट आहे iPhone 17. घरी येऊन बघतो तर काय, तर फॅमिलीने ऑलरेडी अॅनिव्हर्सरीसाठी केक आणून ठेवलेला, सरप्राईज ठेवलं होतं. मग सगळ्यांनी मस्तपैकी केक कापायला लावला आम्हाला. मग सेलिब्रेशन केलं आणि खूप मजा केली. आणि तसा पण आजचा व्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल असं मला वाटतंय. असंच नवनवीन ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि इंस्टाग्रामला पण आमचं चॅनल आहे जिथे आम्ही कॉमेडी व्हिडिओज पोस्ट करतो. मालवणी कंटेंट माही आणि मलिक म्हणून आहे. तर तिथे पण तुम्ही फॉलो करा, इथे सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला प्रेम द्या. आता भेटू आपण मस्तपैकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.